कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। आजपासून विधिमंडळाचं राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या या विधिमंडळात सादर केलेल्या आहेत। मग या पुरवणी मागण्यांमध्ये कोणत्या विभागासाठी किती पुरवणी मागण्या ह्या सादर करण्यात आलेल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की पुरवणी मागण्या म्हणजे काय? तर पुरवणी मागण्या म्हणजे सरकार ज्यावेळेस मागच्या वर्षीचं बजेट म्हणजे अर्थसंकल्पात जी तरतूद करतं त्या तरतुदीनुसार एखाद्या योजनेसाठी एखाद्या घटकासाठी निधी कमी पडलेला असेल तर अशा वेळेस राज्य सरकार आपत्कालीन किंवा एखादी नवीन योजना म्हणून त्या निधीसाठी त्यावेळेस खर्च करतं, मान्यता देतं। परंतु हा जो काही निधी खर्च करण्यात आलेला आहे, जी काही तरतूद करण्यात आलेली होती याच्याबद्दलची जी काही मान्यता आहे ती राज्य सरकारला विधिमंडळाच्या समोर ह्या पुरवणी मागण्यांच्या मार्फत घ्यावी लागते। म्हणजे पुरवणी मागण्या ह्या सादर कराव्या लागतात आणि अमुक योजनेसाठी किंवा या गोष्टीसाठी या घटकासाठी एवढा पैसा हा खर्च झाला आहे किंवा नव्यानं खर्च करण्यात आलेला आहे, याची तरतूद एवढी होती बजेटमध्ये, परंतु हा खर्च एवढा झाला आहे हे जे सांगण्यासाठी याच्यासाठीची जी काही मान्यता असते ती विधिमंडळाकडनं राज्य सरकारला घ्यावी लागते। त्यासाठी ह्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात। तर इतकं सोपं आहे। आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात। मग आता ह्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यामध्ये कशासाठी, कुठल्या विभागासाठी किती पुरवणी मागण्या आहेत? तर जवळपास ग्रामविकास विभागासाठी 3,006 कोटी 28 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत। त्यानंतर उद्योग, ऊर्जा आणि कामगार या विभागासाठी 1,688 कोटी 74 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। सहकार आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 313 कोटी 98 लाख रुपये। त्यासोबतच उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण विभागासाठी 412 कोटी 36 लाख रुपये। नगरविकास विभागासाठी 590 कोटी 28 लाख रुपये। पर्यावरण आणि हवामान बदल विभागासाठी 255 कोटी 51 लाख 51 हजार रुपये पुरवणी मागण्यांच्या मार्फत पुरवणी मागण्या ह्या सादर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की जवळपास 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये 2,133 कोटी 25 लाख ह्या केंद्र सरकारच्या ज्या काही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून राबवतं त्यामध्ये राज्य सरकारच्या हिश्श्याच्या अनुषंगानं ह्या 2,133 कोटी 25 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ह्या विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये ज्या काही पुरवणी मागण्या आहेत त्यामध्ये महसूल वन विभाग या विभागासाठी 67.20 कोटी रुपये। त्यासोबतच इतर मागास बहुजन कल्याण विभागासाठी 67.12 कोटी रुपये। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 45.35 कोटी रुपये इतक्या ह्या पुरवणी मागण्या पूरक मागण्या ज्या काही आहेत त्या आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या आहेत। यामध्ये राज्य सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की 6,486 कोटी रुपये या पुरवणी मागण्या मांडण्यात जरी आलेल्या असल्या तरी यामुळे निव्वळ भार जो काही आहे राज्य सरकारवर पडणारा तो आहे 4,245.94 कोटी एवढा। तर राज्य सरकारनं याबद्दलची जी काही माहिती आहे ती प्रसिद्धी पत्रकाच्या मार्फत दिलेली आहे। आता यामध्ये आपण एक समजून घेऊया की कुठल्या विभागासाठी काय काय करण्यात आलं, जसं मी आधी सांगितलं। आता यामध्ये आपण हेही समजून घेऊया की ऊर्जा असेल किंवा ग्रामविकास असेल किंवा सहकार असेल याच्यामध्ये कशासाठी या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत। तर यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जी काही होती राज्य सरकारने जी काही निवडणुकांच्या पूर्वी राबवली, आता ही 7.5 HP जे काही मोटर पंप आहेत त्यांना मोफत वीज ही दिली जाते। त्यासाठी या पुरवणी मागण्यांमध्ये 1,688 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांची पुरवणी मागणी ही मांडण्यात आलेली आहे, सादर करण्यात आलेली आहे। त्यासोबतच पंतप्रधान आवास योजनांसाठी जे मी आधी उल्लेख केला की केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या राज्य सरकारकडूनही राबवल्या जातात, त्यासाठी राज्य सरकारचा एक हिस्सा असतो। त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी 2,789 कोटी 97 लाख 5 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या ह्या सादर करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर पर्यावरण विभागाच्या अंतर्गत जी काही पुरवणी मागणी आहे त्यामध्ये मुळा मुठा नदी प्रदूषण कमी करण्यासाठी 103 कोटी 51 लाख 51 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत। सहकार विभागासाठी 296 कोटी रुपयांची सुद्धा यामध्ये एक मागणी आहे, ती आहे
पुरवणी मागणी आहे, ज्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांना सीमांत कर्ज देण्यासाठी ही पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे. त्यानंतर उच्च शिक्षणाचा जसं मी उल्लेख केला होता आधी की उच्च शिक्षणासाठी 412 कोटी 36 लाख रुपये इतकी पुरवणी मागणी ही करण्यात आलेली आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जे काही आर्थिक दुर्बल घटकांसाठी योजना राबवल्या जातात त्यामध्ये 257 कोटी 3,05,000 पुरवणी मागण्या ह्या त्यासाठी मांडण्यात आलेल्या आहेत, म्हणजे सादर करण्यात आलेल्या आहेत. तर एकूण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 6,486 कोटी 20,82,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या ह्या सभागृहासमोर सादर केल्यात. तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. तुम्ही त्यामुळे अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.